आई एम सो सॉरी जेंटलमैन। तबीयत तो ठीक है ना आपकी? जी आहूजा साहब, मैंने मेरे लॉयर से अभी बात की। अनफॉर्चुनेटली वो अभी आ नहीं पाएंगे। लॉयर के बिना ये डील कैसे होगी? फॉर्मेलिटीज तो पूरी कर लेते हैं। पेपर्स रेडी कर दीजिए, मैं साइन करवा देती हूँ। और वैसे भी फुल एंड फाइनल पेमेंट तो आप कल ही करेंगे ना? परसों। अब कल और परसों में कितना फर्क है? बहुत फर्क है मैडम, 24 घंटे का फर्क। वैसे मेरे ऊपर कोई खास फर्क नहीं पड़ता क्योंकि इस तरह की डीलिंग्स हम अक्सर क्या करते हैं, लेकिन फिर भी फाइनल पेमेंट होने में 3 दिन का टाइम लगेगा, उससे पहले नहीं हो पाएगा। ओके, फिर टोकन का चेक? वो लाया हूं। देख लीजिए। सर, आम्ही राणी सरदेसाईंचे फोटोही सर्क्युलेट केले। गुड. प्लॅन काय? सर, त्या भागात 15 वर्षांपूर्वीचे जे लेडीज हॉस्टेल्स आहेत तिथे आम्ही आमची माणसं पाठवली चेक करायला, आणि जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत तिथेही आम्ही चेक करणार आहोत। गुड. मे आय कम इन सर? कम इन, कम इन. सर, सातारा, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद आणि कर्नाटक सगळीकडे राणी सरदेसाईंचे फोटोज पाठवलेत सर. व्हेरी गुड. काही कळलं का? सर, उस्मानाबादमध्ये एक टायपिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या मालकाने राणी सरदेसाईंना ओळखलेलं आहे। मी त्याच्याशी फोनवरती पण बोलले। त्यांचं असं म्हणणं आहे की ही मुलगी इथे शिकायला यायची, पण सर त्यांच्याकडे तिचं नाव किंवा असं काही डिटेल्स नाही आहे। त्यांच्याकडे काहीच रेकॉर्ड्स नाही आहेत? सर, अशा छोट्या गावांमध्ये असे छोटे छोटेच इन्स्टिट्यूट्स असतात, पण सर 15 वर्षांपूर्वींचे रेकॉर्ड्स त्यांच्याकडे असतीलच की नाही शंका आहे सर। सर, आय थिंक मग आम्हाला तिकडेच जाऊन बघून यायला हवं। तर मला असं वाटतं आपण पुण्यातही जाऊन यायला पाहिजे सर, कारण छोट्या गावांमध्ये राणी सरदेसाईंसारखी बाई लगेच नजरेत येऊ शकते, पण मोठ्या शहरात गर्दीत मिसळून जाणं सोपं असतं। तर आणि राणी सरदेसाईंनी जर काही वेडवाकडं केलं असेल तर ते मोठ्या शहरात करण्याची शक्यता जास्त आहे। सर, दोघं गेलं तर? नको, त्याची काही गरज नाही। तुम्ही माझ्यासोबत चला। सुर्वे, तुम्ही इथेच थांबा आणि दुसऱ्या शहरांचे अपडेट्स आम्हाला देत राहा। अजय, मला वाटतं तुम्ही ताबडतोब निघावं। येस सर। जे लोक राणी सरदेसाईंना ओळखतात असं म्हणतायत त्यांची बॅकग्राऊंड चेक करा, म्हणजे राणी सरदेसाई कशा प्रकारच्या लोकांच्या सानिध्यात होत्या हे आपल्याला कळेल। येस सर। अजय, गेल्या 15 वर्षामध्ये शहरांमध्ये खूप बदल झालाय। कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, मल्टीनॅशनल कंपनीज, त्यामुळे आता कुठलंच गाव छोटं राहिलेलं नाही। तर पण मला असं वाटतं की राणी सरदेसाई आता आपल्या टप्प्यात आले आहेत, आणि सर मला खात्री आहे की ही बाई आपल्याशी खोटं बोलते आहे, आणि राणी सरदेसाईंची ह्या केसमध्ये कुठल्या तरी प्रकारची इन्व्हॉल्वमेंट नक्कीच आहे। देन गो फॉर इट. ताबडतोब कामाला लागा. येस सर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.